खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा आज मी हे तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य लाल सुकी मिरची, दालचिनी, वेलची, हक्के धनिया, बडीशेप, काली मिरी आणि लवंग। आता आपण कांदा घेणार आहोत। मी 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत आणि त्याला असं लांब लांब कापून घेणार आहोत। हे बघा, असे लांब लांब कापून घ्यायचे आहे। त्यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे, तेही कापून घ्यायचे आहे असंच लांब लांब। हे बघा मी कसं कापून घेतलं तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी ते 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला मी असे कापून घेतले आहे। आता आपण कढई घेणार आहोत। त्या कढईमध्ये जे आपण आता सुके मसाले काढले होते ते सुके मसाले चांगल्यापैकी आता आपण त्याला भाजून घेणार आहोत। आता सुके मसाले टाकतोय, ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा मी जिरा विसरले होते, तर जिराही ॲड केला आहे। आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे जे चिरले कांदे होते ते टाकून घ्यायचे आहे। हलकं ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आहे, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर जे आपण सुके मसाले भाजून घेतले होते तेही याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत। सुके मसाले हे शिंगाला नवरा झैले गो बोलबी नवरी झैली गो। हे बघा सर्व सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहे। परत त्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा परतून घ्यायचं आहे। हे बघा तेही मस्त परतून झाल्यानंतर मी इकडे सुका खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी, तेही त्याच्यात घालून घ्यायचं आहे। मी हे पण ह्याला हलकं मंद आचेवर आपल्याला सर्व पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवर ठेवायचं आहे, नाहीतर मग खोबरं करपू शकतो, म्हणून मंद आचेवर करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त मसाल्याचा सुगंध पण आता आलेला आहे, भाजलेला सुगंध बघा मसाल्याचा। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी तुम्हाला आवडणार। आता आपला हा मसाला रेडी झालेला आहे। आता एक पातेल्यामध्ये तेल घ्यायचे आहे, त्यामध्ये तेजपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। तो मी भाजलेला मसाला वाटून घेतला आहे। मग त्यामध्ये धने पावडर, मिरची पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर आणि कोळी मसाला हे सगळं टाकून मी तेलात मस्त फ्राय करून घेतलं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। आणि जो आता आपण वाटण घेतलेला आहे तोही त्यात आता ॲड करणार आहोत। तर खेकडे धुवून घेतलेत, पाणी ॲड करून ते खेकडे त्यामध्ये ॲड करणार आहोत, थोडंसं मीठ। आता खेकडे ओसर आता आपण भाकरी बनवून घेऊया। हे ज्वारी आणि तांदळाची भाकरी आहे, दोन्ही मिक्स पीठ घेतलेलं आहे। थोडंसं लेमन ज्यूस ॲड करूया आंबटपणा यावा म्हणून। मस्त खेकड्याचा सुगंध देखील आता येत आहे। चला आता भाकरी बनवून घेऊया। खेकड्याचा रस्साबरोबर भाकरी द कॉम्बिनेशन इज खरं एक नंबर लागतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा फॅमिलीजबरोबर। आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला आता भाकरी पण आपली होत आलेली आहे। आता बघूया जरा खेकड्याचा रस्सा कसा झालेला आहे, आता बघूया। वाव, एक नंबर, मस्त तरीसुद्धा सुटलेली आहे। आता टेस्ट करून बघूया। एक नंबर, तुम्ही पण नक्की ट्राय